मोठी बातमी आणि ती बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत त्यांची नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदारसंघांमधली नेते मंडळीही उपस्थित होती। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं याविषयी चर्चा सुरू आहे, पण प्रामुख्याने या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा झाल्याची शक्यता आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, पण या मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आला आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक अमोल कोल्हे लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार गट हे खासदार अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी त्या ताकदीचा उमेदवार शोधण्याच्या प्रयत्नात आहे आणि या बैठकीआधी आढळराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती आपण पाहूया। कमी 18 जागा शिवसेनेनं लढवाव्यात अशा प्रकारची मागणी सगळ्या खासदारांनी केलेली आहे, कारण 18 जागा आम्ही विजय झालेलो आहे। तसं ह्यापूर्वी शिवसेना म्हणून 22 जागा लढवत होतो, त्यापैकी 18 जागा आम्ही विजय झालो, त्या 18 जागा आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व खासदारांनी आदरणीय मुख्यमंत्र्याकडे केली। आता मुख्यमंत्री युतीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील, वरिष्ठांशी चर्चा करतील आणि ठरवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।